नमस्कार, मी अस्मिता जितेन कुलकर्णी। आज मी तुम्हाला दाखवते विदर्भ स्पेशल मिरचीची भाजी कशी बनवतात ते। आता आपण सुरू करू। प्रथम तेल टाकते मी कढईत। कुकर मी तापवायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलंय आणि इथे पाणी गरम करायला पण ठेवलंय। पाणी गरम करायला ठेवलंय आणि आपण तयारी करून ठेवली आहे ती दाखवूया। हा एक जुडी आंबट चुका आणि मुठभर कोथिंबीर। नंतर ह्या कांदा चिरलाय। नंतर हे आहे ठेचा करून ठेवलेला मिरचीचा, त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट। ओके, आपण डायरेक्ट खूप ठिकाणी अख्ख्या मिरच्या टाकतात, पण आईच्या पद्धतीमध्ये ती बराचसा ठेचा करून ग्राइंड करून त्यात टाकतात। ही मी सेपरेट वांग्याची भाजी केली आहे। काही जणांना वांग्याची भाजी खायची आहे, त्यांच्यासाठी मी वांग्याची भाजी करून ठेवली आहे। हा आहे एक पावभर मी तुरीची डाळ भिजवून ठेवलेली आहे, साधारणतः 2 तास झाले। कांदा हा एक्स्ट्रा करून ठेवलाय, लागला तर घेता येतो। ठीक आहे, सो ही आमची कच्ची तयारी आहे। इथे तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मोहरी, मग थोडं जिरं आणि कांदा। तेल खूप छान गरम झालं असल्यामुळे मोहरी आणि हे तडका लगेच सुरू झाला। आपण आता थोडा कांदा होऊ देऊ। आता आपण मसाले घेऊ। तर मसाल्यांमध्ये काय काय घ्यायचंय? चवीपुरती मीठ टाकायचं, तुम्हाला जशी चव लागते त्याप्रमाणे। ओके, चवीप्रमाणे मीठ। हा गरम मसाला आहे, चवीनुसार मीठ टाकलं। त्यानंतर 3 भरलेले चमचे गरम मसाला, हळद। याच्यात तिखट टाकायची गरज नाही, कारण ऑलरेडी मिरची आहे। मिरची इकडची जी खुरसणी मिरची म्हणून प्रसिद्ध अशी तिखट मिरची अगदी ती मी घेतलेली। ओके, अजून थोडा गरम मसाला घेऊ। आता हे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे। क्वांटिटी जास्त आहे म्हणून क्वांटिटीच्या हिशोबाने मी बरोबर 4 चमचे गरम मसाला, एक अर्धा चमचा हळद, 4 चमचे मीठ। आता थोडं याच्यामध्ये हिंग टाकू आपण। माझी ही पद्धत आहे, तिखट असल्यामुळे थोडं हिंग टाकावं लागतं। त्याच्यानंतर हा जो ठेचा आपण केलेला आहे तो टाकायचा आहे। कांदा थोडा परतून झालाय, कांदा थोडा गुलाबी झालाय, छान परतला गेलाय। आता याच्यात हा ठेचा टाकू। हा काय घमघमाट सुटला ठेचा टाकल्या। आता खूप लोकांना आश्चर्य वाटलं की मिरचीची भाजी खातात हे लोक वगैरे, पण आमच्या इथे ही इतकी फेमस आहे। हे काइंड ऑफ वरण असतं आणि हे लिटरली लोक वाट्यांमध्ये डिशमध्ये घेऊन पितात। एवढी टेस्टी असतं। नंतर आपण गरम मसाला आणि जे मिक्स करून ठेवलं होतं ते टाकलंय। हे थोडा माझा पण हात लावते मी। एकत्र करून घेऊ, याला छान फ्राय करून घेऊ। इथे आपलं पाणी सुद्धा उकळलंय। आता मी आंबट चुका टाकते, कोथिंबीर, आंबट चुका। मी ज्या हिशोबाने डाळ घेतली त्याच हिशोबाने मी सगळ्या भाज्या त्याच्यात टाकायच्या घेतल्यात। मी वांग्याची भाजी बनवली असल्यामुळे ती भाजीच डायरेक्ट आज टाकते, नाही तर आम्ही स्वतंत्र वांगे टाकतो। वांगे एक अख्खं मोठं भरिताचं वांग मी चिरून टाकते, पण आज मी ती भाजी केली असल्यामुळे त्याच्यातलं थोडंसं टाकणार आहे। या भाजीला पण सेम मसाला असतो गाईज। ही आमच्याकडे पंक्तीची स्पेशल भाजी आहे जी मला आज खायची होती।
स्पेशल आईच्या हातची. आणि हे पण पंक्तीमध्ये असतंय, मिरचीची भाजी सुद्धा पंक्तीमध्ये. हो, आमच्या इकडे विदर्भामध्ये स्पेशली आमचा जो इकडचा साईड आहे त्याच्यामध्ये मिरचीची भाजी म्हणजे मलकापूर, नंतर खामगाव, अकोला या साईडला, अमरावती या साईडला कसं आहे की मिरचीची भाजी ही पंक्तीमध्ये केली जाते. साधारणतः गजानन महाराजांचा जन्म प्रगट दिन असतो त्यावेळेला पण मोठ्या मोठ्या पार्टी होतात, पंक्ती होतात आणि नेहमी त्याच्यामध्ये मिरचीची भाजी वगैरे केली जाते. याच्यानंतर आपण भिजवलेली तूर डाळ टाकणार आहे. आणि मी आता याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटं मसाला बंद करून ठेवणार आहे. त्याच्यामुळे त्या वरणाची चव 4 पट जास्त वाढते. ओके. अजून कुकरला म्हणजे शिटी लावायची नाही आता. अजून नाही, अजून शिट्टी नाही लावायची आहे. 1-2 मिनिटं वाफ येऊ देऊ आणि मग गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्या अगोदर आपण शेंगदाणे टाकू आणि किसलेलं खोबरं टाकू. हातलं जे म्हणजे शेंगदाणे येतात ना, असे जे भुईमुगाच्या शेंगा आपण बॉईल करून खातो ना, उकडलेल्या शेंगा, त्या तशा सेम लागतं. पण त्याला एक असे तिखट आणि असं आंबट एक्झॅक्ट खूप जास्त नसतं, खूप किंचित आंबट असतं, पण एक नंबर स्पायसी असतं ना. तोंडात आत्ताही पाणी सो इतकं सुंदर लागतं ना ते. हे घेतलंय आपण. हे आम्ही भाजके शेंगदाणे घेतो. भाजके शेंगदाणे लवकर शिजून जातात त्यात. हे शेंगदाणे आपण टाकलेत भाजलेले. ॲक्च्युली याच्यामध्ये भिजवून टाकले नाही शेंगदाणे तरी चालतात, कारण हे शिजवली जाते ना, त्याच्यामध्ये ते छान वाफवले जातात. डाळ थोडे क्रंची लागतात. आता आपण किसलेलं खोबरं घेऊ. साधारणतः मूठभर असं माझं माप असतं, साधारणतः 4 चमचे. आता हे खोबरं टाकून परत एकदा मिक्स करू. आता याच्या 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. 5 शिट्ट्यानंतर आपण परत बघू. डाळही खूप छान शिजते याच्यामध्ये आणि भाजी तर खूपच टेस्टी होते. अशी होती ही विदर्भ स्पेशल मिरचीची भाजीची रेसिपी. A few moments later. इथे आमचं सॅलड रेडी आहे. मिरचीची भाजीची वाफ जातेच आहे. आपली मिरचीची भाजी झाली तयार. काय बॉईल येतंय बघा गाईस. तिथे ताट पण वाढून ठेवले आपलं. परफेक्ट शिजली एकदम. डाळही खूप परफेक्ट शिजली आहे आणि अतिशय घमघमाट सुटला आहे. सोबत खायला सलाद आहे, लिंबू आहे, कांदा आहे, टमाटा आहे, गाजर आहे, काकडी आहे. विदर्भ स्पेशल मिरचीची भाजी मी केलेली आहे माझ्या पद्धतीने. तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कशी झाली होती ते.